नमस्कार बालमित्रांनो. हॅलो फ्रेंड्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न. आज आपण शिकणार आहोत पोएम, कविता. कवितेचे नाव आहे बॉडी बॉडी पॉप पॉप. बालभारती इयत्ता पहिली भाग 1, स्टँडर्ड 1, पार्ट 1. पेज नंबर 12, पान क्रमांक 12. तर पहा, या पानावरती इथे एक कविता आहे आणि खाली बॉडी पार्ट्स आहेत. आपण ही कविता चालीत तालासुरामध्ये म्हणूया. त्या अगोदर या इमोजीचा अर्थ काय आहे? Sing a song. गाणे गा. So let's start. Body body pop pop. Body body pop pop. Body body pop pop pop. Body body pop pop. Body body pop pop. Body body pop pop pop. Touch your head, touch your shoulders, touch your head, touch your shoulders. Body body pop pop pop. Touch your back, touch your stomach, touch your back, touch your stomach. Body body pop pop pop. Touch your eyes, touch your ears, touch your eyes, touch your ears. Body body pop pop pop. Touch your nose, touch your nose, touch your mouth, touch your mouth. Body body pop pop pop. Touch your hands, touch your hands, touch your legs, touch your legs. Body body pop pop pop. Touch your fingers, touch your fingers, touch your arms, touch your arms. Body body pop pop pop. Body body pop pop pop. तर पहा, बॉडी म्हणजे आपले शरीर. हे आपले शरीर. या शरीरातील बॉडी पार्ट्सला, अवयवांना आपल्याला टच करायचं आहे. टच म्हणजे स्पर्श करायचा आहे, हात लावायचा आहे. तर कोठे कोठे आपल्याला हात लावायचा आहे? टच युअर हेड. हेड म्हणजे डोके. पहा, या चित्रामध्ये इथे या मुलीने आपल्या डोक्यावर हात ठेवला आहे. टच युअर हेड. टच युअर शोल्डर्स. शोल्डर्स म्हणजे खांदा. खांद्याला हात लावा, खांद्याला टच करा. नेक्स्ट, टच युअर बॅक. बॅक म्हणजे पाठ. टच युअर बॅक या चित्रामध्ये दाखवलं आहे. टच युअर स्टमक. स्टमक म्हणजे पोट. आपल्या पोटाला स्पर्श करा. टच युअर आईज. आईज म्हणजे डोळे. आपल्या डोळ्यांना हात लावा. टच युअर इयर्स. टच युअर इयर्स. इयर्स म्हणजे कान. कानांना टच करा, स्पर्श करा. टच युअर नोज. नोज म्हणजे नाक. आपल्या नाकाला स्पर्श करा, हात लावा, टच करा. टच युअर माउथ. माउथ म्हणजे तोंड. आपल्या तोंडाला स्पर्श करा.
टच युअर हँड्स. हँड्स म्हणजे हात. आपल्या हाताला टच करा. टच युअर लेग्स. लेग्स म्हणजे पाय. पायाला स्पर्श करा. टच युअर फिंगर्स. फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. बोटांना स्पर्श करा. टच युअर आर्म्स. आर्म्स म्हणजे हाताचे बाहू. पहा इथे पान क्रमांक 9 वरती आर्म. आर्म म्हणजे बाहू. इथे आर्मला आपल्याला टच करायचं आहे. तर अशा प्रकारे ही कविता आहे. आपल्या सर्व शरीरातील अवयवांना हात लावायचा आहे आणि त्यांची इंग्रजीमध्ये नावे घेत गाणे म्हणायचे आहे. सो रिपीट अगेन. पुन्हा एकदा आपण ही कविता म्हणूया. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. Touch your head, touch your shoulders, touch your head, touch your shoulders, body body pop pop pop. Touch your back, touch your stomach, touch your back, touch your stomach, body body pop pop pop. Touch your eyes, touch your ears, touch your eyes, touch your ears, body body pop pop pop. Touch your nose, touch your mouth, touch your nose, touch your mouth, body body pop pop pop. Touch your hands, touch your legs, touch your hands, touch your legs, body body pop pop pop. Touch your fingers, touch your arms, touch your fingers, touch your arms, body body pop pop pop. Body body pop pop pop. Body body pop pop pop. इथे खाली नेक्स्ट असाइनमेंट, नेक्स्ट टॉपिक, पुढचा घटक लुक, लिसन अँड से. या इमोजीचाच अर्थ आहे लुक, लिसन अँड से. पहा, ऐक आणि म्हण. हे चित्रे पहा. माझे बोललेले उच्चार ऐका आणि तसेच म्हणा. हँड, हँड हात, हात. लेग, लेग पाय, पाय. हेड, हेड डोके, डोके. बॅक, बॅक पाठ, पाठ. आईज, आईज डोळे, डोळे. नोज, नोज नाक, नाक. इयर, इयर कान, कान. रिपीट वन्स अगेन. हात, पाय, डोके, पाठ, डोळे, नाक, कान. हँड, लेग, हेड, बॅक, आईज, नोज, इयर. हँड, लेग, हेड, बॅक, आईज, नोज, ear. So hope all of you have to understood this poem. तुम्हा सर्वांना ही कविता समजली असेल आणि आवडली असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय आणि सर्व बॉडी पार्ट्सचा नावांचा सराव करा.